बट हे खरंच खूप क्रिस्पी झालेत, हे बघा. वाव. कसं काय गायजांनो, आज पुन्हा एकदा आपण किचन मध्ये व्हिडिओ स्टार्ट करतोय. आणि किचन म्हटलं की ऑफकोर्स इट्स अ कुकिंग व्हिडिओ. जेवढं मी ऑब्झर्व केलंय ना, तुम्हाला जरा माझे कुकिंगचे व्हिडिओ खूपच आवडतात, बिकॉज मला त्याच्यावरती जरा जास्तीच व्ह्यू दिसतात. सो लो आ गई फिर से एक नवीन चटपटी रेसिपी घेऊन. तो आजची आपली रेसिपी आहे बटाटा रवा फिंगर्स. येस, आज आपण बनवणार आहोत बटाटा रवा फिंगर्स, जे खूप इझी आहे, टेम्पटिंग आहे, टेस्टी आहे आणि ज्याच्यासाठी तुम्हाला जास्ती मगजमारी नाही लागत. एकदम सिम्पल, इझी, बट टेस्टला एकच नंबर. सो बेसिकली तुमच्या फ्रेंड्सचा गेट टुगेदर असो किंवा तुम्हाला स्नॅक्स पार्टी करायची असेल किंवा इव्हनिंग स्नॅक्स खायचं असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकच नंबर आहे. सो चलो, खूप बडबड केली, आता आपण वळूया रेसिपी. सो बेसिकली आपल्या रेसिपीसाठी जे जे इंग्रेडियंट्स लागणार आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते. सगळ्यात मेन इंग्रेडियंट आहे बटाटा. सो आपण हे बटाटे उकडून घेतले आहेत. देन द सेकंड इंग्रेडियंट इज रवा. सो मी ही 1 वाटी रवा घेतलाय आणि त्याला पाण्यामध्ये भिजवसं ठेवलंय समथिंग हाफ एन आवर. सो आपल्याला रव्याला तोवर भिजवसं घालायचंय जोवर तो पूर्ण असं घट्ट होत नाही आणि पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जात नाही. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे कॅप्सिकम, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, आपले मिक्स हर्ब्स, देन रेड चिली फ्लेक्स आणि काळी मिरी. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर पेरी पेरी मसालाने तुम्ही टाकू शकतात, बट मी ते स्किप करते बिकॉज माझ्याकडे नाही आहे. सो लेट स्टार्ट विथ द रेसिपी. तर आता सगळ्यात आधी मी बटाटे जे उकडलेले आहेत त्यांच्या साली काढून घेते. ओ ऑल्सो आपल्याला कांदा सुद्धा हवाय, हा सांगायला विसरले होते मी, सॉरी. आपण पटकन बटाटे सोलून घेऊया. आता हे कुठे टाकू? मला आहे ना असं डेली डेली लाईफ मध्ये असं फक्त नॉर्मल जेवण जेवायला ना जीवावर येतं. मला असं त्याच्यासोबत काहीतरी असं साईड डिश बोलतात ना, ते लागतच. सो मी असे काही काही नवीन नवीन पेत्रे आजमावते, नवीन नवीन डिशेस बघते, त्याच्यामध्ये माझा थोडा टच टाकते आणि असे नवीन नवीन डिशेस ट्राय करते. आज थोडा माझा आवाज तुम्हाला डिफरंट वाटेल बिकॉज मला खूप सर्दी झाली आहे. शिंकून शिंकून हाल बेहाल है माझा आज. बट तुम्हारे लिए वीडियो ला रही हूँ बिकॉज ये वीडियो बनाना मुझे अच्छा लगता है. मी जेव्हा व्हिडिओज बनवायला घेते ना, मी ऍक्च्युली माझा काहीही आजार असला ना तो विसरून जाते. बिकॉज तुम्ही त्याच्यावरती इतकं भरभरून प्रेम देतात की कौन नहीं चाहेगा कि हमें अटेंशन मिल रही है वो लेने की. सो येस, आपण बटाटे सोलून घेतलेत. आता मी काय करते, वेजीस कापायला घेते. सो तुम्हाला दिसेल का कापताना? ओके देन, सगळ्यात आधी शिमला मिरची कापूया, त्याच्या अगोदर ती धुवून घेऊया. आता खूप 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 गोष्टी समोर येत आहेत ज्याच्यामध्ये काही ना काही निघतंय. अनहेल्दी आहे, हेल्दी असून अनहेल्दी आहे, कशामध्ये पालच निघते, कशामध्ये गांडूळच निघतायत. सो तुम्ही तुमची सेफ्टी घ्यायला विसरू नका. हर एक चीज जे पण तुम्ही युज कराल काहीही, ते तुम्ही एकदा वॉश करा, नीट चेक करा आणि देनच कन्झ्युम करा. आणि ऑल्सो पावसाळ्याचे दिवस आहेत तर मोस्टली असं काही ना काहीतरी घडतच असतं. मी आतमधून सुद्धा शिमला मिरची धुवून घेते बिकॉज माहित नाही काय मला एकदम असं स्वच्छ सूत्र लागतं. सो काही लोक असतात ज्यांना शिमला मिरची अशी दाताखाली आलेली आवडत नाही, त्यातलीच मी आहे. मला शिमला मिरचीची टेस्ट आवडते पण ती अशी दाताखाली आलेली मला बिलकुल आवडत नाही. सो आपण एकदम बारीक चॉप करणार आहोत. अशा टायमाला ना मला माझ्या बहिणीची आठवण येते. ती हॉटेल मॅनेजमेंट करते तर तिची चॉपिंग स्किल इतकी भारी आहे. इतके बारीक कापते ना की एकदम फाईन चॉप. बाबा खूप सर्दी झाली आहे. तशी सर्दी मला 365 डेज असते, नवीन नाहीये माझ्यासाठी काही ते. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही. थोडं खाली करू का, सो दॅट यू कॅन सी द शिमला मिरची कटिंग. ओके, मी अशीच
माझ्या बहिणीकडून थोडे स्किल्स घेऊन शिकली आहे फाईन चॉप करायला, जे एवढे पण फाईन नाही आहेत, बट स्टिल आय एम ट्राईंग. इफ तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये कॅरेट, कॉर्न असं पण व्हेजीस ऍड करू शकतात. बट आता माझ्याकडे ते काहीच अवेलेबल नाहीये. आणि मी जे बनवत आहे ना, ऍक्च्युली अवेलेबल मी करू शकली असती, मी मागवू शकली असती. बट द थिंग इज, मला जास्ती व्हेजीस वाला नाही खायचंय. मी जे पाहिली आहे ना त्याच्या, म्हणजे मी न्यूजपेपर मधून बघितलंय बाय द वे ही रेसिपी, तर त्याच्यामध्ये असं काही व्हेजीस टाकले नव्हते. ऍक्च्युली कॅप्सिकम पण टाकलं नव्हतं, बट मी ऍड करते बिकॉज थोडस तरी कुछ तो थोड़ा ऐसा मेरे साइड से मॅजिक डालना बनता है. सगळंच थोडी मी बघून करणार. मला एक्सपेरिमेंट्स करायला खूप आवडतं. आता आपण कोथिंबीर कापून घेऊया. कोथिंबीर कापून घेऊया. त्याच्या अगोदर धुवून घेऊया प्लीज. आता मी अशी डायरेक्ट धुतलीये. माझी मम्मी काय करते माहितीये का, कोथिंबीर युज करायची असेल ना त्याच्या अगोदरच ती बाउल मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ती कोथिंबीर ठेवून देते. त्याच्यानी कसं असतं, कोथिंबीर मध्ये ना थोडी माती आणि खूप जास्ती असते. मग ती असं भिजूसाठी ठेवले की त्या पूर्ण पाण्यामध्ये ती माती निघून जाते आणि कोथिंबीर एकदम फ्रेश टू इट होऊन जाते. ओके देन, आपली कोथिंबीर कट करून झाले. आता मी या हिरव्या मिरच्या का, ह्या पण मी धुवून घेते. मिरची एकदम फाईन चॉप करा, कारण दाताखाली अगर जर ही आली तर तो वाट. कारण आमची ही जी मिरची ना ती खूपच तिखट आहे. ओके, मी एकदम कमी घेते, हे उरलेलं मी टाकून घेते. ओके देन, आपली मिरची सुद्धा कापून झाली आहे. आता आपण कापूया कांदा. नाक कमी वाहत आहे, आता डोळे पण वाहतील. भाई तुम्ही ती न्यूज ऐकली का की मंचुरियन मध्ये पाल मीठ येतात? खाने का क्या फिर अभी, सगळ्यात काय ना काहीतरी निघतंय. म्हणून गप्प मी रेसिपीज दाखवत राहणार, तुम्ही घरी बनवायचं आणि खायचं, बाहेरून मागवायचं नाही. आता कांदा मी कितीही ट्राय केला तरी माझ्या बहिणीसारखा फाईन चॉप माझ्याकडून होत नाही. जबकि तिने मला खूप सारे टेक्निक शिकवले, बट स्टील फाईन चॉप इज नॉट माय कप ऑफ टी. आता जसे डोळे वाहतील ना तसं नाक अजून वाहणार आहे माझं. सगळे इन्ग्रेडियंट्स माझे मस्त कापून झालेत. आता मी परत एकदा हात धुते. सो सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी करून झालेत. आता आपण मेन प्रोसेस कडे वळूया. तर आता हे जे बटाटो आपण, बटाटा पोटॅटो मिक्स केले, तर आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करण्याच्या ऐवजी मी किसून घेणार आहेत, म्हणजे ते एकदम फाईनली, एकदम असं आपण मळतो कसं पीठ तसं बनेल ते. कारण का नका स्मॅश केल्यानंतर तरी थोडेफार असे राहून जातात. सो आपण हे असं किसणीने किसून घेऊया. काय सॅटिस्फॅक्टरी आहे ना याचा, देखो. खरंच ही रेसिपी खूपच इझी आहे आणि करताना तर तुम्हाला मजा येईल आणि खाताना तर त्याहून जास्ती मजा येईल. हे बघा, आता इथे मध्ये मध्ये ना थोडा कडक आहे बटाटा. तर अगं जर आपण ते किसलं नसतं ना आणि असं स्मॅश केलं असतं ना तर ते थोडंसं तो कडकपणा तसाच राहिला असता. बट आपण जेव्हा त्याला किसतोय ना तर ते एकदम असं पतलं पतलं होतंय, तर ते पूर्ण स्मॅश होऊन जाणार नंतर. असा तो कडकपणा जाणवणार नाही. ओके देन, आपला बटाटा असा किसून झाला आहे. ओके, हात धुवून येते. मला माहित नाही का, पण तुम्हाला पण असं होतं का की तुम्ही काही जेवण बनवत असताना 10 वेळा हात धुवावं लागतं, पण ओट्यावरती जेव्हा तुम्ही जेवण बनवत असतात, मला ते ओट्यावरती असं घाण बिलकुल आवडत नाही. इफ मी कांदा पण चॉप केलाय ना, आता पण तुम्ही बघता माझ्या ओट्यावरती थोडासा पण घाण आहे. कांदा पण चॉप केला, मी पटकन साली आणि सगळं टाकून देऊन परत धुवून घेते. माहित नाही का, तुम्ही पण असेच आहात का? मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सो आता हे जे आपण रवा भिजत, सो हा जो रवा आपण भिजत घातलेला, आता त्याचं पाणी पूर्ण
काढून आपण ते बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण त्याचा पाणी, हे बघ हे असं रवा एकदम, हा रवा बघा एकदम असं पेस्ट सारखं झालंय. सो ती तशीच पेस्ट होऊन द्यायची, म्हणजे ते बटाट्यामध्ये एकदम मिक्स होतं. एवढंच पाणी टाका जेवढ्याने ते रवा भिजला जाईल, जास्ती पाणी टाकू नका. तुम्ही याच्यासाठी जाडा रवा युज करा. मी बारीक रवा युज केलाय कारण का माझ्याकडे जाडा रवा नव्हता. आणि ब्लिंकिट वरती पण आउट ऑफ स्टॉक. ओके, सो आपण ह्याच्यामध्ये बटाटा आधी किसून घेतलाय, आता रवा टाकलाय. आता आपण जे चॉप करून ठेवलं होतं ना ते पण सगळं ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये. सो फर्स्ट मी ऍड करते कांदा, आणि कांदे ना असं असं करून टाका, नाही तर ते एकाच ठिकाणी असं पूर्ण गट्टाचा गट्टा पडतो. त्यानंतर आपण टाकूया कॅप्सिकम, अँड देन ग्रीन चिली टाकूया थोडीशी, आणि मग लास्ट कोथिंबीर. मला ना कोथिंबीर ऑलमोस्ट सगळ्या डिश मध्ये लागते, मला माहित नाही का, पण मला आवडतं कोथिंबीर टाकून सगळी डिश बनवणं. नॉनव्हेज असो व्हेज असो, मला सगळ्या ह्याच्यामध्ये कोथिंबीर ही लागतेच. आणि त्याचा स्मेल. परत एकदा आपण हात धुवून घेऊया. आता आपल्याला आवडणारे मसाले टाकूया. मी जास्ती मसाले नाही टाकते बिकॉज मला ते एकदम असं मसालेदार नकोय. आता मला थोडं लाईट खायचं बिकॉज सर्दीमुळे घसा दुखतोय. तुम्ही त्याच्यामध्ये मसाले ऍड करून ट्राय करू शकता. सो सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत रेड चिली पावडर. सो मी टाकते 1 स्पून आणि थोडासा अर्धा. आणि आपण थोडीशी हळद पण टाकूया, बिकॉज माझ्या मम्मीचं असं म्हणणं आहे की हळद टाकल्याशिवाय जेवणाला कलर येत नाही. सो आपण तिचं ऐकून ह्याच्यामध्ये हळद पण टाकणार आहोत. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, मीठ. आधीचं मीठ जे आम्ही युज करायचो ना त्याच्यामध्ये माझ्याकडून मीठ बरोबर पडायचं, बट हे जेव्हापासून पिंक सॉल्ट युज करतोय ना मला ह्याचा अंदाजच कळत नाही. माहित नाही का, एकतर एक्स्ट्रीम पडतो नाही तर पडतच नाही. आता ह्याच्यात किती पडलंय हे मला माहिती, हे मी कमीच टाकते. देन आपण ऍड करणार आहोत ब्लॅक पेपर पावडर. त्यानंतर चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स तर ऑलमोस्ट मी सगळ्यातच टाकते. कमी टाकूया थोडं बिकॉज आपण ग्रीन चिली सुद्धा टाकूया. आणि आता टाकते मिक्स्ड हर्ब्स. ओके डन. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया, त्याच्या अगोदर हात धुऊया. सुगंध तर आताच इतका टेम्पटिंग येतोय की असंच खाऊसं वाटतंय मला. हे ना पूर्ण मिक्स करून घ्या, एकदम नीट एकत्र करा. बिकॉज कसं असेल, एकाच ठिकाणी मसाला राहिला ना तर मग तो एकाच ठिकाणी लागेल. मीठ आणि मसाला एकाच ठिकाणी लागेल. आपल्याला चारी बाजूनी सगळीकडे त्याचा एकदम असा टेस्ट आला पाहिजे. ओके दे, एक टिप माझ्याकडून, बिकॉज हे होणार होतं हे मला माहित होतं. आता मी पातळ रवा, पातळ, सो मी बारीक रवा युज केला होता त्याच्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी एकदम अशी पातळ झाली. हेच तुम्ही अगर जर जाडा रवा युज केला असता ना तर हे असं झालं नसतं, पूर्ण पिठासारखं मळलं गेलं असतं. तर मग आता एक टिप म्हणून, इफ तुमचं सुद्धा असं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करू शकता, जे मी आता ऍड करते. देखा, मैं बस कुकिंग नहीं बताती तुमको, उसमें टिप्स भी देती हूँ.
सो आपण आहे ना थोडं थोडं करून पीठ ऍड करूया, म्हणजे ते एकदम पण असं कळलं आपल्याला, पूर्ण पीठ टाकलं आणि पूर्ण पीठ पीठच झालं. मी जेव्हा कुकिंग करते ना, माझ्यासोबत असे इन्सिडेंट्स खूप होते. बट मैं मेरी कुकिंग रेसिपी फेल होणे नाही देती. मी काही ना काहीतरी तिकडं लावतेच, जसं मी आज लावलं. इफ यू कॅन सी, त्याची कन्सिस्टन्सी थोडी थोडी घट्ट होत चाल. आपल्याला ना एकदम पिठासारखं मळून घ्यायचंय, तरच ते फ्रेंच फ्राईज थोडे तळताना एकदम असे मस्त वाटते. एकदम असं पातळ पातळ तुम्ही केलात ना तर ते तेलामध्ये सुटून जाणार, तळताना सुटून जाणार तुम्ही. सो गाईज, फॉर सेवियर, मम्मा इज ऑन ड्युटी. बिकॉज मला एवढी सर्दी झाली की मला शिंका स्टार्ट झालेत, आणि किचन मध्ये माझ्या मम्मीला असं शिंकत बसणं आवडत नाही जेवण बनवताना. मग मम्मी आली, आता मी फक्त बाजूबाजूचे कामं करते. केवढं टाकू? आता आपण कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकतोय. अजून एक टीप, कढई पूर्ण सुकून द्या. सो गाईजांना मम्मीने बघा असे मळून दिले मला पीठ, एकदम असं पिठासारखं मळून दिले. ते जे आपला मिक्सचर होता तो असा पिठासारखा मळला गेला पाहिजे, तरच तुमचे फ्राईज चांगले येतील. अगर जर तुम्ही ते पातळ करणार तर तुमचे फ्राईज तेलामध्ये सुटून जाणार. सो असे मी छोटे छोटे, मी म्हणजे मम्मीनी असे छोटे छोटे गोळे करून ठेवलेत. आता आपण ह्याचे फ्राईज पाडून तेलामध्ये तळून घ्यायचे. सो गाईज, एकदा आपलं पीठ मळून झालं तर हाताला असं थोडं तेल लावायचं, आणि हे जे मम्मीने छोटे छोटे गोळे दिले त्याचे आपण असे फ्राईज सारखं थोडा आकार द्यायचा, म्हणजे उभं, काय बोलतात, हा, असं लांब करून घ्यायचं. आपण स्टिक्स खातो ना, पोटॅटो स्टिक्स, तसाच काहीचा प्रकार. त्याला आता आपली मर्जी, आपल्याला काय नाव द्यायचंय, फिंगर नाव द्यायचंय, स्टिक नाव द्यायचंय, रोल नाव द्यायचंय. सो हे बघा, हे दिसतंय, हे असे मी उभे उभे बनवून घेतले. आता हे आपण तेलामध्ये तळायला टाकणार आहे. सो आता तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा, मी पटकन बनवून घेते. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे आपण. हाय फ्लेम करू नका, कारण ते काळे होऊन जातील. गाईज, लुक ॲट दिस, मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेत. हे बघा कसे एकदम टेस्टी मस्त गोल्डन ब्राऊन झालेत. आता आपण टेस्ट करायला घेऊया. गाईज जाणो, मस्त असे आपले बटाटा रवा फिंगर्स रेडी आहेत, आणि मी मस्त प्लेटिंग करायचा पण ट्राय केलाय. लेट मी शो यू, लुक ॲट दिस. मी थोडं प्लेटिंग करायचा पण ट्राय केलाय. एवढं खास मला जमत नाही, बट स्टील कुकिंग इज बेस्ट, प्लेटिंग मायने नाही राहत. सो आता आपण टेस्ट करूया की नक्कीच चांगले झालेत की, आणि माझं रिॲक्शन जेन्युइन असणार आहे. मी बनवलं म्हणून खरंच चांगलं झालं असं नाही बोलणार. फर्स्ट बाईट. गरम आहे ना थोडं. एक नंबर. स्पाइसेस पण आता मला ते जाणवत आहेत. जे स्पाइसेस मी टाकले होते ना ते पण एकदम असे त्याच्यामध्ये मिक्स झालेत. बटाटा आणि रव्यामध्ये एकदम असे मिक्स झालेत. टेस्टी तर झालेत आणि त्याच्यासोबत क्रिस्पी पण झालेत. हे ना पाऊस पडताना इव्हनिंगला चाय सोबत ऍज अ स्नॅक्स म्हणून इतकं भारी लागेल ना, एकच नंबर.
आणि आपण छोटे छोटे पार्टी करतो त्याच्यामध्ये पण काहीतरी स्टार्टर म्हणून स्नॅक्स ठेवायचं असेल तर एकदमच भारी. तुमच्या मुलांना असं एकदम असं काहीतरी टेम्पटिंग घेऊन जायचंय आणि सकाळी कसं असतं लवकर उठून पटापट पटापट काही करायला भेटत नाही, तर तुम्ही हे देऊ शकतात आणि हे तुमच्या मुलांना इतकं आवडेल की बिकॉज मला तरी खूप जास्ती आवडले. आणि मी कॅप्सिकम टाकलंय, कांदा टाकलाय ना, तर त्याचा पण तो क्रंच खूप भारी लागतोय. तुम्ही अजून कॉर्न आणि पण टाकू शकतात. मी आता तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कॉर्न आणि टाका. बिकॉज ह्याच्यामध्ये अजून व्हेजेस असते ना, तर खूपच भारी लागलं असतं, अजून भारी लागलं असतं. मला माहित नाही तुम्हाला क्रंच ऐकू येतोय की नाही, बिकॉज मी माईक नाही लावलाय. बट हे खरंच खूप क्रिस्पी झालेत. हे बघा. सॉरी गाईज, मी व्हिडिओ एंड करायचा विसरून गेले होते बिकॉज मी खाण्यामध्ये इतकी बिझी झाले की मी सरळ किचन मध्ये गेले आणि अजून 4 फिंगर्स घेऊन खात बसले. सो येस गाईज, डिश खूपच टेस्टी झाली होती. नो फेक रिॲक्शन, नो झुटा रिॲक्शन. ती खरंच खूप भारी झाली होती. फक्त माझे काही टिप्स लक्षात ठेवा. दॅट इज जाडा रवा यूज करा, बारीक रवा यूज करू नका. देन त्याच्यामध्ये पाणी जास्ती राहून देऊ नका. एकदम कन्सिस्टन्सी आपल्याला डो सारखी हवी आहे, जसं आपण पीठ मळतो तशी वाली कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. सो येस, दिस इज अप फॉर टुडे. आय होप तुम्हाला माझा हा कुकिंग ब्लॉग आवडला असेल जसे आधीचे आवडले, आणि असंच भरभरून प्रेम द्या आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही डिश कशी वाटली आणि अजून तुम्हाला कोणती डिश आहे जी मी ट्राय करावी असं वाटतंय. सो प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की मेसेज करा. मी नक्कीच ते डिशेस ट्राय करेल बिकॉज एज यू नो कुकिंग का मेरे को बहुत शौक है, क्योंकि मेरे को करना भी पसंद है और खाना भी पसंद है. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच जाऊन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि ही डिश नक्की ट्राय करा. भेटूया परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.